ओपनिंग पेअर आलेली आहे. फिल्डिंग सेट करा. पाकड्याचा पाडा म्हटलं की लास्ट 2 पर्वांमध्ये सागर फराड 2 पर्वांचा मागच्या मालिका विरुद्ध बाईक त्याने नेली होती आपल्या घरी. मात्र या सीझन मध्ये या स्क्वॉड मध्ये तो दिसत नाहीये. ऑन द वे सावकाशा. What happened? थँक यू दिस इज. चला आता लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. टीम पाकड्याचा पाडा. अंपायरची जी काही यस चर्चा ते करत होते सबस्टिट्यूट बाबत अथवा शॉर्ट प्लेअर बाबत, त्या शंकेचं निराकरण अंपायर्सने केलेलं आहे. मात्र आता मॅच थांबू नका आपण प्लीज. ही महत्वपूर्ण सूचना आहे. जशी या मॅचला सुरुवात होते या योग्यात पुन्हा एकदा पनवेल समालोचक समितीचे उपाध्यक्ष आहेत योगेश व्ही मडवी सर. थँक्यू. तर याच दरम्यान जतूदादा पाटील यांचं आगमन झालंय. वेलकम जतूदादा, आपलं स्वागत आहे. स्पर्धेच्या वतीनं आम्ही आपल्याला इन्व्हाइट करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं SP ग्रुप चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देई. तर सन्माननीय मनोजदादा पंडित भोईर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचंही स्पर्धेच्या वतीनं स्वागत. त्यांनाही इन्व्हाइट करेल की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. सलग सामन्याला सुरुवात करायची पंचम. थँक्यू सो मच करण कालन सर. थँक्यू सो मच विनोद पाटील सर. नमस्कार क्रीडा रसिक, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल पाठीमागे, फिल्डिंग चांगली झाली, रन्स मिळाली. एक सुरुवात मैदानाच्या आतमध्ये खरड संघ, आदर्श 11 खरड संघ आणि त्याच्या विरोधामध्ये संघ मैदानाच्या आतमध्ये पाकड्याचा पाडा संघ. दोन्ही ताकदवर संघ. जय मसोबा पाकड्याचा पाडा संघ खरं तर एक ताकदवर संघ. त्याच्या विरोधामध्ये याच मलंगडातला आपल्या मलंगडातला आदर्श 11 खरड संघ आपल्याला पाहायला मिळतो. खरड संघाची ॲज ओपनर सलामी जोडी सचिन मात्रे आणि आशिष मात्रे हे दोन विस्फोटक काढू. नेवालीपाडा मैदानावरती पहिली बाईक जिंकली आशिष मात्रे. तोच मैदानाच्या आतमध्ये अनेक वर्षाचं स्वप्न अद्याप डोळ्यामध्ये, परंतु आज आपल्या गावासाठी एक चांगलं क्रिकेट खेळायचं आहे हे स्वप्न घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय टीम खरडसाठी. पहिला बॉल हवेत आहे त्याच्यासाठी. बॉल चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. वेगवान स्ट्रोक, जोपर्यंत फिल्डर चेंडूला स्टॉप करेल तोपर्यंत 2 धाबा प्राप्त केल्या. आशिष मात्रेच्या बॅटमधून 2 धाबा आल्या. दोन्ही संघ ताकदवर आहेत, दोन्ही संघ तुल्यबल आहेत, त्यामुळे लढत देखील प्रेक्षकांना चांगली पाहायला मिळेल. जिंकण्याचा ध्यास, केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकोणी संगमाच्या आधारे सामना 2 बलाढ्य टीम मध्ये, एकीकडे आदर्श 11 खरड आणि दुसरीकडे जय मसोबा पागड्याचा बडा, ही संघ
एकमेकाविरुद्ध खेळतात या मॅच मध्ये पहिल्या राऊंडचा चौथा सामना. लीडिंग एज पाठीमागे झेल टिपलाय मेन खेळाडू आशिष म्हात्रेच्या खेळीचा अंत झालाय आणि आदर्श 11 करट संघाला हा पहिला धक्का मैदानावरती. आशिष म्हात्रेची मैदानात बाहेर झाला. आशिष म्हात्रे ज्यानं 2 धाबेचं केवळ योगदान आपल्या टीमसाठी दिला. टीम टोटल 3 धाबा तर 1 गडी बाद. मैदानाच्या चौफेर प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपण पाहू शकता. मैदानाच्या चौफेर एक नजर टाकली की क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक त्यांनी केलेली गर्दी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि युट्यूबच्या माध्यमातून अर्थात ओम साई MTCच्या माध्यमातून जेवढे प्रेक्षक ऑनलाईन आम्हाला जॉईन झालेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मनापासून हार्दिक स्वागत. करट गावातून अनेक सारे प्रेक्षक ऑनलाईन घरी बसून सामन्यांचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर पागड्याच्या पाड्याचे टीमचे बरेच सारे प्रेक्षक जे घरी बसून सामन्यांचा आनंद घेत आहेत. सगळ्या माझ्या लाडक्या प्रेक्षक वर्गाचं स्वागत. नो लुक शॉट पहिलाच बॉल लॉप केलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये बाउंड्री लाईनच्या पार आल्या आल्या ऋतिक म्हात्रेच्या बॅट मधून चौकार. त्यांच्यासोबत त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आपल्या सगळ्यांचं SP ग्रुप चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. मलंगड म्हटले की अनेक सारे मान्यवर क्रीडा स्पर्धेमध्ये आहेत. मलंगडची पहिली नाईट स्पर्धा पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये सीमारेषा पार. पहिला चेंडूवरती चौकार आणि या बॉलवरती षटकार. स्फोटकपणा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मान्यवर देखील व्यासपीठावरती अनेक संख्येनं भरपूर संख्येनं मैदानावरती मॅच बघण्यासाठी आल्यात. या सगळ्यांचं मनापासून स्वागत. त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांना इन्व्हाइट करेल आपण व्यासपीठावरती यावं. दादा या आपलं देखील स्वागत आहे. खरं तर आज करट टीमला सपोर्ट करण्यासाठी ते देखील उपस्थित झालेत. त्यांचं देखील स्वागत आहे. व्यासपीठावरती या आपल्याला इन्व्हाइट केलं जातं. आपण व्यासपीठावरती यावं आणि सामन्यांचा आनंद घ्यावा. काय बॅटिंग आहे मैदानावरती. आशिष म्हात्रे बाद झाला आणि तो बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये एंट्री झाली ऋतिक म्हात्रेची ज्यानं काय बॅटिंग सुरुवात केली. खरं तर 2 चेंडूमध्ये एकूण 3 चेंडूंचा खेळ त्यानं केला. तब्बल 11 धावा त्यानं केल्या. 1 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि करट टीमच्या पहिल्या षटकामध्ये 14 धावा. तर नितीन दादा मात्र देखील ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. मी ते सांगितलं की अनेक सारे प्रेक्षक सध्या घरी बसून युट्यूबच्या माध्यमातून सामन्यांचा आनंद घेत आहेत. त्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. नितीन दादा मात्रे खरं तर सध्या ऑनलाईन ही मॅच बघतायत. त्यांच्या वतीने देखील शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. व्यासपीठ आज अगदी गजबजून भरलंय. हे प्रेम आहे साईदादांवरती आणि त्यांच्या नावाची क्रीडा स्पर्धा म्हटली की दरवर्षी अनेक मोठमोठे मान्यवर या स्पर्धेमध्ये येतात. आजही तेच मान्यवर आपण पाहतोय व्यासपीठावरती सामन्याचा आनंद घेत आहेत. पहिलं षटक 14 धावा. सेकंड ओव्हर गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवरती. पुन्हा मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅटचा संपर्क झाला नाहीये. ज्या प्रकारे त्यानं सुरुवातीला आक्रमकता सिद्ध केली आल्या आल्या चौका ठोकत नंतर षटका ठोकला त्यानंतर सिंगल घेतली. आता मात्र डॉट आलाय. ओव्हर नंबर सेकंडची गोष्ट आपण पाहिली तर किरण कालोखे के गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. मैदानावरती सामना चांगला पहिल्या फेरीतील अंतिम सामना यानंतर सामना होईल तो म्हणजे सेकंड राऊंडचा. चिंचपाडा विरुद्ध घातक 11 काकडवर यांच्यामध्ये दोन्ही संघ आपण रेडी राहायचं. या मॅच नंतर लगेच तुमचा मॅच होणार आहे. नो लुक शॉट पुन्हा एकदा पाठीमागे. काय बॅटिंग आहे आज. ऋतिक म्हात्रेचा बॅट गरम झाली आहे आणि बॉलला पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पार चौकार.
चौकार येतोय त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार त्यानं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीम साठी चांगली केली आहे. यावेळेस फटका मिस टायमिंग होता. बॅकवर्ड पॉइंटचा खेळाडू पुढे सरकला. 1 धाव त्या ठिकाणी प्राप्त केली. सिंगल बरोबर. आता आदर्श 11 खरड टीमची टोटल 1 गडीबाद धावा पडकावरती धावा लागल्यात ते 19. खूप चांगली स्कोरची भूमिका आमच्या सोबत जॉईन झालेत प्रसाद म्हात्रे, प्रसाद पाटील आमचे दमदार स्कोरची भूमिका मैदानावरती आणि त्यांच्या सोबत नवीन पाटील हे दोन्ही स्कोरर चांगली स्कोरची भूमिका पार करतायत. ओमसाई एमटीसीची संपूर्ण टीम, टेक्निकल टीम त्यांची कार्यरत आहे आणि नक्कीच त्यांचं देखील स्वागत. डीजे आमच्या सोबत गणेश अगदी चांगली संगीत डीजेच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जात आहेत. क्रिकेट विथ म्युझिक काय असतो आनंद हे देत असताना, कारण क्रिकेटमध्ये स्पर्धेमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रेक्षक आलेले असतात, त्यांना मंत्रमुग्ध करण्याचं काम गणेश डीजेच्या माध्यमातून केलं जाते. बॉल चांगला होता, पडल्यानंतर अगदी उचली जास्त घेत होता, डोक्यापासून वर गेला बॉल. पंचांनी पाहिलं आणि त्याला लगेच वाईट घोषित केला आणि चेक करतायत पंच, कारण बॉल पडला त्याची उंची किती होती आणि हे आता चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. ऑनफिल्ड अंपायर डिसिजन तर वाईट आलाय. रामचंद्र जाधव 40+ मास्टर नेबालीपाडा यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील स्वागत आहे. कारण प्रत्येक रात्री सुरुवातीला 4 वाजता 40+ सामने आपण पाहिले आणि प्रत्येक दिवशी आज खरं तर वसार 40+ वाईटचा इशारा पंचांकडून आलाय. चला लगेच सामना सुरू करायचा आहे, वेळ घेऊ नका, कारण आतापर्यंत जवळजवळ 3 संघांना पेनल्टी लागली आहे, त्यामुळे लक्ष असू द्या. पागड्याचा बडा संघ आपण देखील या गोष्टीची बांध घ्या. मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही पाहिलं, रोशन पराडला पाहिलं, सागर पराड जे ओमसाई एमटीसीचे मेंबर आहेत आणि खरं तर त्यांचीच ही वाहिनी आहे आणि ते मैदानाच्या आतमध्ये सध्या खेळतायत. स्ट्रायकरला बॅट्समन डावकुरा त्याचा सचिन म्हात्रे स्ट्रायकरवरती बॅटिंग करतोय. हा चेंडू नो बॉल. 1 फॉर दी ओव्हर मगाशी दिला, आता बाउन्सर आला, त्याच्यामुळे हा नो बॉल असेल. कारण एका षटकामध्ये तुम्हाला केवळ 1 बॉल बाउन्सर फेकण्याची मुभा असते आणि आता सेकंड बाउन्सरला पंचाने लगेच पाहिला. एसपी ग्रुप पॅनल खरं तर आपण जेपी पॅनल आहे. एसपी ग्रुप चषकामध्ये जेपी पॅनल, जय पवार अनुभवी पंच आहेत, गेली कित्येक वर्षाचा दांडगा अनुभव त्यांच्याकडे आणि त्याच्या पॅनल मधले जेवढेही पंच आहेत त्यांच्याकडे फार मोठा अनुभव आहे. चांगली पंचांची भूमिका. नो बॉल आहे, फ्री हिट होता हे विसरलेत आणि सेलिब्रेशन काही क्षणासाठी सुरू झाला परंतु ते विसरलेत. सागर पराड देखील विसरला. क्रिकेटमध्ये कधी कधी अशा गोष्टी घडत असतात, अशा घटना घडत असतात की फ्री हिट वरती देखील काही झेल टिपल्यानंतर सेलिब्रेशन करतात, परंतु सध्या हे भान विसरलं. क्रिकेटचा खेळ बघा कसा आहे, अगदी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या चौफेर बाजूनं प्रेक्षक प्रचंड संख्येने आलेत. सगळ्यांचं स्वागत आहे. LBW लेग बिफोर आणि आता पंचानी अपील उचलून धरलाय, फलंदाज बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये सचिन म्हात्रे बॅक टू द डगआउट. दुसरा धक्का मैदानावरती लागलाय आदर्श 11 खरड संघाला. काही ट्रेंड येऊ शकतो, सध्या ऑनलाईन जमाना त्यामुळे ट्रेंड काही येऊ शकतो. काही दिवसापूर्वी ट्रेंड आला होता. खरं तर आपण अनेक ट्रेंड पाहतो. खरं तर आता सचिनचं गाणे आपण ऐकलं बराच महिन्यापूर्वीच आहे. आता सध्या मागचा ट्रेंड जर तुम्ही पाहिला, किरिस का गाना सुनेगा क्या, अनेक ट्रेंड येतात. तर सध्या मैदानावरती नवीन बॅट्समन आलाय, गोलंदाज तयार. फुल टॉच चेंडू फायर केलाय, बॅक साईडला बॉलला पाठवलाय, सीमारेषा बाहेर. पंचांचा नो बॉलचा इशारा. 1+6 मिळतील त्या ठिकाणी 7 धावा.
6 अशा चौकार आल्या. येस, पंचांचा इशारा. 4 रन्स 1+4 अशा 5 धावा मिळतील आदर्श 11 खरड टीमला आणि टीमची टोटल धावपडका होती 26 रन. चांगला बॉल यॉर्कर लाईनचा होता, पडल्यानंतर फलंदाज त्याला बीट करतो. डॉट बॉलची समाप्ती झाली. अशा प्रकारे 2 षटक समाप्त झाले. 2 षटकामध्ये 13.00 ही सरासरी गाठत असताना धावपडकावरती 2 गडी बाद 26 धावा आदर्श 11 खरड टीमची टोटल पाहायला मिळाली. चला यानंतरची होणारी लढत दोन्ही संघ रेडी ना. आय कॅन्डली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज फॉर द टॉस. सेकंड राऊंडचा पहिला मॅच असेल चिंचपाडा विरुद्ध घातक 11 काकडवाल या 2 टीम मध्ये. चला स्पीडअप करायचंय, स्पीडअप करा थोडंसा. 2 षटकांसाठी 13 मिनिटं 12.5 मिनिटं झाली. त्या गोष्टीची भान असायला हवी. टीम पागड्याचा पाडा, वेळ तुमच्यासाठी थांबणार नाही हे आम्ही सांगितलंय. 4 षटक आणि खरं तर 20 मिनिटं एवढाच टायमिंग तुम्हाला मिळेल, कारण वेळ ही कोणासाठी थांबत नसते. कारण आम्ही नेहमी सांगतो ना की वेळेची किंमत ही तुम्ही नेहमी वर्तमानपत्राला विचारा. जो सकाळी 5 रुपयाला असतो तो रात्री रद्दीमध्ये 5 रुपये किलोने विकला जातोय. सांगायचे तात्पर्य एवढंच की जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती है. चला मॅच मैदानावरती ऑन करायचे लगेचच. पंच 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 26 वरती. खरं तर साईनाथ दादा पाटील फाउंडेशन आयोजित तुम्ही SP ग्रुप चषक पाहता. एक दमदार क्रीडा स्पर्धा. चांगला बॉल इथे पाठीमागे. जोपर्यंत चेंडू फील्ड होणार तोपर्यंत 1 धाव त्या ठिकाणी प्राप्त झाली. एका धाबेनं टीमची टोटल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सध्या स्कोरबोर्ड होती धावा 27 धावा. ओम साई क्रेन सर्व्हिसचे सर्वेसर्वा नितीन दादा मात्रे ऑनलाईन सध्या सामन्यांचा आनंद घेत आहेत. त्यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. नितीन दादा मात्रे आपलं मनापासून स्वागत. खरडचे पाठी राखेत. पाठीमागे बॉल हुलकावणी दिली आहे. किस्मत भी बहादुरों का साथ देती है आणि बॉल चाललाय दन 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 करत लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप सीमा रेषा बाहेर 4 रन. दोन्ही संघ ताकदवर आहेत, त्यामुळे लढत देखील प्रेक्षकांना चांगली पाहायला मिळेल. स्वप्न आणि अभिलाषा मणी बालगून एक मोठं टार्गेट सेट करायचं आहे आणि सध्या तरी ती बॅटिंग मैदानावरती. आत्ताचा फटका ऑफ स्टंपच्या बाहेर गेले, बॅक साईडला खेळत होते. आणि नेहमी मी सांगतो ना अशा प्रकारे जर तुम्हाला फटके खेळायचे असतील, स्कूप शॉट असेल, रिव्हर्स शॉट असेल, स्विच शॉट असेल, पल्लू शॉट असेल, जर तुम्हाला अशा प्रकारचे फटके खेळायचे असतील तर तुमच्याकडे 2 गोष्टी असणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट तुमची नजर तेज असली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे आत्मविश्वास कॉन्फिडन्स पाहिजे, तेव्हा ते फटके तुम्ही खेळू शकता. सध्या 31 धावा लागल्यात स्कोरबोर्ड होती. फुलटॉस चेंडू होता, फायदा उठू शकले नाही. पाठीमागे स्लिप मध्ये खाड होते, सेकंड स्लिपला चेंडू अडवलाय तोपर्यंत रन्स मिळाली. 1 सिंगल बरोबर 32 धावा. चांगला मॅच आहे, चांगला मॅच आहे. मागची मॅच जर तुम्ही पाहिली तर एकतर्फा पाहायला मिळाली. कारण VRCC उसाटणे टीम मी तेच सांगितलं की आत्ताच झालेल्या 2 दिवसापूर्वी तोंडरे मैदानावरती आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकामध्ये भरीव कामगिरी केली आणि तो संघ फायनल पर्यंत पोहोचला. फायनलचा सामना झाला नव्हता त्यामुळे तो संघ रनअप राहिला. पाठीमागे खेळायचं होतं, हा फटका फसलाय. बॅकवर्ड पॉइंट रिजनला झेल टिपलाय आणि खेळ कोणाचा समाप्त झालाय तर ज्या खेळाडूने आक्रमकता दाखवली तो ऋतिक मात्रे. बॅक टू द डगआउट. क्रिकेटमध्ये दुधारी तलवार मानला जातोय. लगा तो आबाद नाही तो बर्बाद. अनेक साऱ्या खेळाडूंना अनेक साऱ्या संघांना बर्बाद करणारा फटका आहे आणि तो फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती केला ऋतिकच्या बॅटमध्ये तो आला नाहीये. आणि मी ते अगोदर सांगितलं की तुमच्याकडे कॉन्फिडन्स असेल आणि तुमची नजर तेज असेल तरच तसे फटके खेळा, अन्यथा तुम्हाला अपयश पदरी पडेल. आणि आता तेच पडलंय. खरं टीमचा खरं तर ऋतिक मात्र बाद झालाय आणि टीमची टोटल धावपडकावरती लागली आहे 32 रन. लॉस ऑफ 3 विकेट. मैदानाच्या आतमध्ये मयूर मात्रे. क्लीन बोल्ड, लगातार विकेट. मयूर मात्रेची विकेट मिळाली आहे. कारण ऋतिकनं केलेली चुकी त्यानंतर मैदानावरती मयूर आला,
तो देखील माघारी परतला आणि आता बॅक टू बॅक झटके लागलेत. टीमची टोटल आम्हाला पाहायला मिळते या ठिकाणी टोटल 32 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 गडी बाद झालेत. सतरा मिनिटं ऑलरेडी झाली आहेत. 3 मिनिटांमध्ये तुम्हाला कसंही षटक फेकायचंय, अन्यथा 5व्या अंतिम षटकामध्ये एक फिल्डर सर्कलमध्ये लावावं लागेल. सागर पराड लक्ष असू द्या. बॅटिंग जर तुम्ही एकदा नजर टाकली तर सचिन मात्रेची बॅटिंग तुम्ही पाहिली. LBW तो बाद झाला किरणच्या ओव्हरमध्ये आणि त्यानंतर एकच धाव त्यांनी 4 बॉलमध्ये केली होती. आशिष मात्रे जास्त काळ टिकला नाही. 2 बॉलमध्ये 2 टर्न केल्या, तो बाद झाला. त्यानंतर ऋतिक मात्रे चांगला खेळत होता, परंतु त्याने नापाक प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला आणि तो बाद झाला. त्यानंतर मैदानावरती मयूर मात्रे आला, तो गोल्डन डकचा शिकारी झाला. हे होते बॅटिंग लाईनअप खरं तर खरड टीमची आणि खरड टीमनं आतापर्यंत 3 षटकामध्ये 32 धावा केल्यात. 10.66 ची सरासरी मेंटेन केली आहे. येणारे 2 षटक त्यांच्यासाठी फार महत्वाचे आहेत. नवीन बॅट्समन मैदानावरती आलाय मोहित मात्रे. सेकंडला बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतोय. खरं तर ज्या बॅट्समन अतुल, हा चेंडू पाठलाग केलाय परंतु ऑफस्टंपच्या भरपूर बाहेरचा होता. पंचांनी वाईट घोषित केलं. अवंत दाबा वाढतात. 18 मिनिटं झाली आहेत. शेवटची 2 मिनिटं आहेत. सागर पराड लक्ष असू द्या. 6 चेंडू जर पडले नाही तर 5व्या अंतिम षटकामध्ये तुम्हाला एक फिल्डर आता सर्कलमध्ये लावावं लागेल. आतापर्यंत 3 खेळाडूंना ह्या पेनल्टी लागल्यात. 4 खेळाडूंना 4 संघ पेनल्टीला सामोरं गेलेत. सागर तुम्हाला ते देखील अद्याप वॉर्न करतो की 2 मिनिटं अद्याप बाकी आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा पडल्यानंतर मात्र फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. मी मगाशीच सांगितलं की जर तुम्हाला वेगळ्या शैलीनं फटके खेळायचे असेल तर तुमच्याकडे कॉन्फिडन्स पाहिजे, आत्मविश्वास. बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य मला आठवलं, जगाच्या पाठीशी तुम्ही कुठेही जा, जर तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास तुमच्या सोबत असेल तर जगात तुम्हाला कोणीही परास्त करू शकत नाहीये. धावसंख्या केवळ लाईन अतिशय सुंदर होती. पडल्यानंतर फलंदाज बीट झालेत, पाठीमागे ऑलरेडी गेले आणि त्यानंतर फ्रंटफूट लावून खेळण्याचा प्रयत्न करत होते परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. 2 चेंडू डॉट आले, 1 वाईट आला. आतापर्यंत आपण पाहिलं तर आता राहिले 4 चेंडू, म्हणजे 4 चेंडू आहेत. तुमच्याकडे 2 मिनिटाचा वेळ राहिला. खरं तर कॅप केलाय, फक्त दिशा दिली आहे आणि बॉलला पाठवला बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. धन 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 करत चाललाय. बाउंड्री लाईनच्या पार 4 रन. क्या बात आहे. प्रतिम संगीत. बाळासाहेब ठाकरेंचं संगीत ऐकल्यानंतर अंगावरती शहारे उठून येतात. सत्ता हाती नसतानाही दिल्लीपर्यंत दबदबा होता आणि पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा दबदबा होता. डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनाच मुभा आहे. कारण साहेब तुमच्याच मुले मराठी माणूस उभा आहे. हे संगीत डीजेच्या माध्यमातून गणेशनं चांगलं संगीत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं. तेच सांगितलं की जेव्हाही प्रेक्षक मैदानावरती आलेले असतात, काही प्रेक्षक डीजे संगीत ऐकण्यासाठी येतात, काही प्रेक्षक सामन्यांचा आनंद घेण्यासाठी येतात, काही प्रेक्षक एन्जॉयमेंटसाठी येतात, काही प्रेक्षक काही वेगळ्या प्रकारे एन्जॉय करत असतात. सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. टीम टोटल जर तुम्ही पाहिली तर 38. या षटकामध्ये बॉल फेकले 4, म्हणजे अद्याप 2 चेंडू शिल्लक आहेत आणि आता टाइम समाप्त झालाय टीम पाकड्याच्या पाडाचा. बॉल चांगला आहे आणि 1 धाव पूर्ण केली. एका धाब्याने टीमची टोटल 39 रन्स स्कोरवरती लागल्यात. 5 षटक 50-55 धाबेचं टार्गेट तरी रचावं लागेल. समोर ताकदवर संघ पाकड्याचा पाडा म्हटलं की त्यांच्या सलामी जोडी खरं तर आपण पाहिली सागर पराड आणि अमोल पराड, ही त्यांची ताकद आहे पाकड्याच्या पाड्याची आणि नेहमी हे 2 खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे त्या टीमच्या समोर कमीत कमी 50-55 धाबेचं टार्गेट हे रचावं लागेल खरं टीमला. बॉल चांगला आहे. पडल्यानंतर फलंदाज बीट झाले. डॉट बॉल आणि अशा प्रकारे 4 षटक समाप्त. जवळजवळ 21 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागला आणि आता 5व्या षटकामध्ये एक फिल्डर इनफिल्ड मध्ये तुम्हाला घ्यावं लागेल. पंच त्याची वॉर्निंग द्या आपण. प्लीज सागर आपण जास्त वेळ घेऊ नका कारण वेळेवरती सामने सुरू झाले पाहिजेत, वेळेवरती समाप्त झाले पाहिजेत.
चला 4 षटकामध्ये धाबा आपण पाहिल्या तर 39 लागल्यात. शेवटचा आता अंतिम षटक असेल 1.5 ओव्हरमध्ये. खरं टीमला धाबांची भूक असेल. खरं तर 50-55 टार्गेट रचावं लागेल. 50+ स्कोर झाला की एक फायटिंग टोटल मानावी लागेल आणि एक चांगली मॅच पाहायला मिळेल. 51 धाबा पहिल्या दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं डाबलपाडा टीमनं केल्या, परंतु 52 धाबा काकडबट टीमनं त्याचा पाठलाग करताना विजय प्रस्थापित केला होता. पहिल्या मॅच मध्ये चिंचपाडा विरुद्ध मांगरूळ अशी लढत पाहिली. एकतर्फा मॅच पाहायला मिळाली. तिसरी मॅच देखील एकतर्फा मांगरूळ विरुद्ध VRCC उसाटण्यामध्ये पाहायला मिळाली. ही 4थी लढत आहे. के कालन आपण संपर्क करा, कुठे असाल प्लीज आपण संपर्क करा. व्यासपीठावरती अनेक मान्यवर आलेत. आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. चला फक्त 4 फिल्डर आता बाउंड्री लाईनवरती पाहायला मिळत आहेत. ऑन साईड मध्ये 3, ऑफ साईड मध्ये 1. पहिला चेंडू पाठीमागे ऑफ साईड समोर खेळायचा होता, डायरेक्ट हिट दिलाय. रन्स तर पूर्ण झाली की नाही याचा विचार आता करतायत पंच. यस, तिसरे पंचांचं मांग केली गेली. आता चेक करावं लागेल. पंच देखील हे ऑर्न देतात की DRS पाहूया, डायरेक्ट रिव्ह्यू सिस्टम चेक या ठिकाणी केला जाईल. तिसऱ्या कॅमेऱ्यामध्ये बॅट्समन पोहोचले की नाही. यस, रन कंप्लीट झाली आहे. एक सिंगल बरोबर 40 धाबा लागले स्कोरवरती. शेवटचं आता 5 चेंडू शिल्लक राहिलेत. कालच्या जत्रेतले भोंगे आज वाजतायत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा क्लीन बोल्ड, यू मिस आय डेफिनेटली हिट. आणि ते फलंदाज बाद. विकेट नंबर मैदानाच्या आतमध्ये 5, 40 वरती. दांडी गोल झाली. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना 5 धक्के लागलेत करत टीमला. मॅच नंबर पहिला फेरीतील 4था मॅच. यानंतर होणारी लढत तुम्हाला पाहायला मिळेल ती म्हणजे चिंचपाडा विरुद्ध घातक 11 काकडबाल. दोन्ही कॅप्टनला मी सूचना देईल की आपण टॉस साठी लगेच रिपोर्ट करा, कारण यानंतर लगेच तुमचा मॅच आहे. टॉस होईल इनिंग ब्रेक मध्ये. आई काइंडली रिक्वेस्ट बोथ द कैप्टन प्लीज फॉर द टॉस. आइए दोनों कप्तान, अगला मुकाबला बिग फाइट है. 40 रन टीमची टोटल. अजून एक चांगला डॉट बॉल आलाय. शेवटचं षटक हे 1.5 ओव्हरचं मानलं जातं आणि शेवटच्या ओव्हरमध्ये नेहमी हाणामारी असते, परंतु मैदानाच्या आतमध्ये काय चाललंय. 3 चेंडू फेकलेत, एकच धाव दिली आहे. प्रत्येकनं मैदानावरती प्रत्येक खेळाडू गोलंदाजी करतोय. 3 चेंडू 1 धाव 1 विकेट. समोर बॅट्समन विकीसाठी चेंडू चांगला आहे. कट करायचा होता परंतु जमलं नाही. बॅट बॉलचा संपर्क नाही. त्यानंतर अंपायरकडे आशाभूत नजरेनं पाहत होते की हा चेंडू वाईट आहे, परंतु हा चेंडू डॉट आलाय. सुंदर गोलंदाजी. आउटस्विंग थोडीशी बाहेर निघतोय बॉल. खरं तर चांगली गोलंदाजी आहे. शेवटचं अंतिम 1.5 ओव्हर फेकत असताना काय गोलंदाजी केली. गती परिवर्तन, चेंज ऑफ डिलिव्हरी, स्लो गतीचा चेंडू फसवलाय. फिल्डर थोडेसे तडफडले परंतु 1 धाव त्या ठिकाणी 1 धाव मिळाली. एका धाबीने टीमची टोटल 41. आता शेवटचा अंतिम चेंडू असेल पहिल्या सत्रातला. टार्गेट सेट होणाऱ्या मैदानावरती येणाऱ्या मॅच मध्ये टीम पागड्याच्या बडा टीम समोर. षटकार आला तर 47 होतील, चौकार आला तर 45 होतील. 2 षटकामध्ये जी सुरुवात होती ती सुरुवात कायम ठेवता आली नाही आणि त्याचमुळे मैदानावरती शेवटच्या अंतिम चेंडूला प्रहार केलाय. उंची जास्त, लांबी कमी, फिल्डर तैनात, फलंदाज बाद आणि शेवटच्या बॉलवरती विकेट. आपण चौकार आणि षटकाराची गोष्ट करत होतो परंतु शेवटच्या अंतिम बॉलवरती विकेट आली आहे आणि अशा प्रकारे खरं टीमनं केल्या पहिल्या सत्रामध्ये केवळ 41 धावा आणि 42 धाबेचं टार्गेट आता मैदानावरती पागड्याच्या बडा टीम समोर असेल. थँक्यू योगेश. काही सन्मान आहे ते आपण कव्हर करूया. मंचावरती आदरणीय जितू पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, माजी उपसरपंच. मी विनंती करेन जितू पाटील यांना की आपण या आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करा.
आणि हा सन्मान या स्पर्धेचे शिल्पकार साईनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. जितू पाटील माजी उपसरपंच, तर रवी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. रवी पाटील त्या ठिकाणी साईनाथ पाटील उपस्थित आहेत. जितू पाटील यांचा सन्मान होतोय. यानंतर विशाल पाटील यांना मी विनंती करेन की आपण यायचंय. तर या विशाल पाटील यांचा आपण करूया सन्मान. या टॉस करून घेऊया. तर या विशाल पाटील यांच्या शुभ हस्ते आपण लगेच टॉस करूया. दोन्ही कॅप्टन या आपण. काकडवाल आणि त्याचबरोबर चिंचपाडा या. तर टॉस या ठिकाणी होतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. तर टॉस कोणी जिंकलाय? चिंचपाडा. डिसिजन काय? तर शुभेच्छा दोन्ही टीमला असणार आहे. चिंचपाडाने टॉस जिंकलेले फिल्डिंग करणार आहेत. यानंतर बंडीशेठ भाने, विनंती करेन बंडीशेठ भाने यांना की आपण या आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करा. चला नेक्स्ट मॅच होणार आहे ती म्हणजे चिंचपाडा विरुद्ध घातक 11 काकडवाल यांच्यामध्ये होईल. आणि पहिल्या सत्रामध्ये 41 झाल्यात, 42चं टार्गेट आहे. उद्या पहिला मॅच 4 वाजता स्टार्ट होईल. 40 प्लसचे 2 सामने आहेत. खोणी 40 प्लस विरुद्ध निवाळी 40 प्लस 4 वाजता आणि 4:45 वाजता टॉस होईल. तो म्हणजे आंबे 40 प्लस विरुद्ध वसार बी 40 प्लस यांच्यामध्ये. त्यानंतरचे रेग्युलर मॅच होतील. चंदन शेठ या ठिकाणी उपस्थित आहे. आपण चंदन शेठ यांना करूया सन्मानित. चला खरं टीम लगेच फिल्डिंग रचना करून घ्यायची. 42 धाबा रोखायचे असतील तर तुम्हाला आता चांगली स्टँडर्ड गोलंदाजी करावी लागेल. स्टँडर्ड फिल्डिंग दाखवावी लागेल. अतिरिक्त धाबेवरती अंकुश लावावं लागेल. विकेटचं सातत्य ठेवावं लागेल. आणि टीम खरं तर पागड्याच्या पाड्यावरती दबावामध्ये दबाव आणावं लागतील. या 5 गोष्टी तुम्ही मैदानावरती केल्या तर 41 धाबा देखील डिफेन्स होतील. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये. बघूया सामना कसा असेल. 42 धाबा मैदानावरती करायच्या आहेत. तर मनीष चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय मनीषजी चव्हाण यांना मी विनंती करेन या आपण. आपला सन्मान या मंचावरती केला जाईल. आदरणीय श्री मनीष चव्हाण, विश्व हिंदू सेवा संघ बजरंग दल कल्याण जिल्हा अध्यक्ष यांना आपण करूया सन्मानित. मनीषजी चव्हाण, विश्व हिंदू सेवा संघ बजरंग दल कल्याण जिल्हा अध्यक्ष, यांचा आपण सन्मान या ठिकाणी केलेला आहे. यानंतर जितू म्हात्रे शाखा प्रमुख खरडगाव, जितू म्हात्रे शाखा प्रमुख खरडगावचे. यानंतर आदरणीय श्री प्रवीण म्हात्रे पहिला चेंडूपती चौकार आला. त्यानंतर डॉट बॉल आलाय. एकूण धाबा झाल्यात त्या स्कोर होती 4 धाबा. सॉरी,
यानंतर आदरणीय श्री जयेंद्र शेठ बोडके यांना विनंती करेन, या आपण मॅन फ्रॉम चिंचपाडा जयेंद्र शेठ चषक आम्ही सातत्याने स्पर्धेचं आयोजन बघितलं, जिथे विनामूल्य संघांना प्रवेश दिला जायचा आणि भरघोस बक्षीस देताना आपण बघितलेलं आहे. कोडबा मैदानावरती स्पर्धा भरवली जायची शिळ गावामध्ये. या स्पर्धेचे जनक जयेंद्र शेठ बोडके यांना आपण करतोय सन्मानित. चार चेंडू झालेत आणि धावा झालेत त्या 5 करायच्यात मैदानावरती. 42 म्हणजे संघर्ष मैदानावरती दोन्ही टीमला करावा लागेल. ज्या प्रकारे गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळाली, दोन्ही ताकदवर संघ एकमेकाच्या विरोधात खेळतात. एक जबरदस्त लढत मैदानावरती दोन संघांमध्ये. बॉल चांगला आहे, पडल्यानंतर इथे फलंदाजाला बीट करतो. डॉट बॉलची समाप्ती. 5 चेंडू 5 धावा. रहा संघर्ष की जो चलता है, सूर्य बनकर वही आगे निकलता है. सूर्यासारखं जर तुम्हाला चमकायचं असेल तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये कामगिरी चांगली करावी लागेल. फटका छान आहे, अगदी स्क्रीनच्या समोर चाललाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये स्ट्रेट ऑन दी लॉंग ऑफ. गॉन 6 रन आणि आलाय अजून एक ब्रँडेड षटकार. आणि आदरणीय श्री भावेश साळवी प्रसिद्ध कुस्तीपटू, आपण करूया भावेश साळवी यांना सन्मानित. प्रसिद्ध कुस्तीपटू भावेश साळवी यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला, पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 11 रन्स झाल्या पहिल्या ओव्हर मध्ये. पहिला चेंडू काय फटका आहे, पाठीमागे लॉंग लेगच्या दिशेने बॉल चाललाय, सीमारेषा बाहेर. 4 रन. सौकाराबरोबर टीमची टोटल 15 वरती पोहोचली. 1 फॉर दी ओव्हर असा इशारा देखील पंचाने दिलाय. अगदी पडल्यानंतर बाउन्सर चेंडूचा पाठलाग केला फलंदाजाने आणि त्यावरती प्रहार केला. रिप्ले मध्ये जरूर बघू शकता. पडला बॉल बाउन्स झाला आणि त्याचा पाठलाग केला. पाठीमागे बॉल 4 रन्स मिळाल्या. अतुल पुन्हा एकदा तयार. हा चेंडू परफ्यूम डिलिव्हरी की हा चेंडू पडल्यानंतर बाउन्सर झाला. पंचांनी नो घोषित केला, कारण पहिल्या वॉर्निंग दिली 1 फॉर दी ओव्हर आणि आता सेकंड बाउन्सरला ते नो घोषित केलाय. 1 रन अतिरिक्त टीमची टोटल धावडकरती 16 रन्स लागलेत. 42 धावेचं टार्गेट मैदानावरती असताना 16 धावा लागल्या, म्हणजे मैदानावरती आता 26 धावा करायच्या आहेत. फ्रीट. चेंडू चांगला होता फॅडवरती, परंतु 1 धाव त्या ठिकाणी प्राप्त केली. फ्रंट रिझन मध्ये चेंडू अडवला गेला. 1 धाव त्या ठिकाणी प्राप्त होते. लेग बायच्या स्वरूपात धाव पूर्ण झाली आणि धावसंख्या 17 वरती. 17 रन विदाउट लॉस. खरं तर या मॅच मध्ये धावा डिफेन्स करायचे असताना संघर्ष करतोय आदर्श 11 खरड टीम. बॉल चांगला आहे. पुन्हा पाठीमागे शॉर्ट लेग रिझन मध्ये 1 धाव फार वेगानं कंप्लीट केली. आता 1-1 धावेनं संघ पुढे चाललाय. सिंगल डबलच्या माध्यमातून टीमची टोटल 18 वरती पोहोचली. खरड संघ म्हटलं की आमचे सनी माळी आमचे मित्र आहेत. खरं तर मॅचचा आनंद घेत असतील तर त्यांचं स्वागत आहे. अगदी चांगली स्पर्धा. नितीन दादा मात्रे, तुम्ही देखील इथं आला असाल, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. चेंडू अगदी चांगला फटका होता. फिल्डिंग देखील चांगली झाली मिड ऑफ मध्ये आणि त्या ठिकाणी रन्स मिळाली केवळ 1. सिंगच्या मदतीने टीमची टोटल 19 वरती पोहोचली. पहिलं षटक थोडंसं मागणं राहिलं. या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं 4 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात आणि धावसंख्या सध्या पॅडवरती चेंडू. स्ट्रॉंग अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. रन्स तर मिळणार नाहीये. 5 चेंडू 7 धावा या षटकामध्ये कमबॅक झालंय. अशेष षटक थोडंसं मागणं राहिलं, परंतु या षटकामध्ये कमबॅक झालंय. टार्गेट 42 होतं, आता 23 धावा अद्याप करायचे आहेत मैदानावरती हा सामना जिंकण्यासाठी. डगआउट बॉक्स थोडीशी शांतता.
संयम, कारण सामना अगदी सुंदर आहे. 23 धावा फक्त करायच्या आहेत 19 बॉल मध्ये. बॉल चांगला आहे, फटका देखील चाललाय अलॉंग द कार्पेट. ऑन साइडला एक धाव मिळाली आणि अशा प्रकारे 2 षटक समाप्त होत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम टोटल धावपडकावरती 20 रन्स. आता समीकरण बदललंय. 18 बॉलचा खेळ शिल्लक राहिल्यात आणि करायचे आहेत एक चेंडू शिल्लक आहे. चेंडू समाप्त झालेत. 6 चेंडू समाप्त झालेत. यस, एकूण 9 बॉल होता, 7 चेंडू समाप्त झाले. ओव्हर समाप्त झाले. 2 षटकामध्ये 20 धावा आल्या. आता करायचे 18 बॉल मध्ये 22. ग्रुप चषक ठेवलाई मांगुर्ल गावामध्ये. आमचे एसपी ग्रुपचं नाव, आमचे एसपी ग्रुपचं नाव गात ठाणे रायगड मध्ये. 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 चला वेळ घेऊ नका. सामना अद्याप आपण पहिला 18 चेंडू मध्ये करायच्यात 22 धावा. क्रिकेटच्या खेळामध्ये आम्ही अनेक उतार चढाव पाहिलेत. कधी कधी जिंकणारे संघ अचानक हरताना आम्ही पाहिलेत, कधी कधी हरणारे संघ क्रिकेटमध्ये अचानक जिंकताना पाहिलेत. कधी कधी सोपं आव्हान कठीण होताना पाहिलंय, कधी कधी कठीण आव्हान सोपं होताना पाहिलंय. ह्या क्रिकेटच्या खेळामध्ये भरपूर काही पाहिलंय, उलटफेर पाहिलेत. त्यामुळे अद्यापी स्वतःवरती विश्वास ठेवून क्रिकेट खेळावं लागेल. जिद्दीनं पेटून उठावं लागेल करंट टीमला. पहिला बॉल आणि वार केलाय सरळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पार षटकार. आल्यानंतर सामना आता मजबूत झालाय तो म्हणजे बॅटिंग करताना पगड्याचा पडा टीमच्या बाजूनं. कारण आता 17 बॉल मध्ये करायचे केवळ 16 धावा. टीमची टोटल जर तुम्ही एकदा नजर टाकली तर 26 वरती पोहोचली. 17 बॉल 16 करायचे. मैदानामध्ये आता खरंच टीमला विकेटची गरज आहे, खरंच टीमला डॉट बॉलची गरज आहे. दबाव टाकावं लागेल पगड्याच्या पड्या टीम वरती, परंतु सध्या तरी अपयश मैदानावरती आलाय. कारण एकही विकेट गमावली नाहीये पगड्याच्या पड्या टीमनं. पार्टनरशिप चांगली झाली. कोलबड्यापासून खोदून काढलाय कव्हर पॉइंट रिझन मध्ये. त्या ठिकाणी फिल्डर तैनात आहेत. 1 रन पूर्ण झाली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि 2 धाबा पूर्ण. ओव्हर थ्रो आणि त्याचा परिणाम 3 धाबा. फेकाफेकी इकडून तिकडे तिकडून तिकडे आणि धाबा मिळाल्या 3 धाबेने टीमची टोटल 29 रन्स. आता करायचे त्या फक्त 12 धाबा. मैदानावरती 13 धाबा करायचे आहेत. 16 चेंडू आणि 13 धाबा. सामना पूर्णपणे मजबूत झालाय. खरं तर गुलाबी थंडीमध्ये सुंदर क्रीडा स्पर्धा एसपी ग्रुप चषकाचं हे पर्व आपल्याला पाहायला मिळते. एक डॉटची समाप्ती. 15 चेंडूचा खेळ बाकी आहे करायच्यात. मैदानावरती 13 धाबा. आता मात्र संघर्ष वाढत चालले. धाबा वाचवाव्या लागतील, विकेट घ्यावे लागतील, तरच सामन्यामध्ये कमबॅक होईल हे मैदानावरती खरड संघाला देखील माहिती आहे. आशिष म्हात्रे खरड टीम मेन खेळाडू आशिष म्हात्रे मलंगड मधले एक उत्कृष्ट समालोचक. सध्या गोलंदाजी माकवती पाहायला मिळतोय. फटका चांगला अलॉंग द कार्पेट चाललाय. ऑफ साइडला एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर तैनात आहे. त्या ठिकाणी एका ऍक्शन मध्ये बॉल उचलले, फेक केलाय. तेवढ्याच वेगानं 2 धावा पूर्ण केल्या. 2 धाब्याने टीमची टोटल धावा फडकावरती 31 रन्स. 31 धावा लागल्यात. आता गरज आहे मैदानावरती सामना जिंकण्यासाठी 11 धावेची 14 चेंडू मध्ये. सामना हळूहळू आपण पाहिलं तर पागड्याच्या पड्या टीमच्या बाजूने झुकलाय. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला अलॉंग द कार्पेट मिड ऑन मध्ये कोणताच काढू नाहीये. शॉट मध्ये येते चेंडू उचलून फेक करते तोपर्यंत 2 धावा. नेमकं काय घडलं की ज्या धावा वाचवायच्या त्या धावा वाढतायत कारण जवळचे फिल्डर नाहीयेत. त्याचा परिणाम की धावा जास्त खर्च व्हायला लागल्यात. जर तुम्हाला धावा प्रति बॉल सिंगलची गरज आहे तर तिथे तुम्हाला क्लोज फिल्डिंगची गरज होती. धावा वाचवायच्या होत्या परंतु ते जमलं नाहीये. आतापर्यंत आपण पाहिलं तर धावा झाल्यात ते 33 धावा आणि पाहिजेत 9 धावा. फटका चांगला आहे
आणि फिल्डर लागायच्या अगोदर बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या पार. 4. पण पाहिला तर कंपॅरिझन केलं तर सध्या पागड्याचा पाडा संघ भरपूर पुढे. 3 षटकामध्ये 32 होत्या टीम खरेडच्या. असं वाटलं की 55-60 धाबेचं टार्गेट रचतील, परंतु त्यांचे काढू गारद झाले आणि 41 धाबा फक्त बनवू शकले. आणि आता मैदानावरती करायच्या त्या 5 धाबा 12 चेंडूमध्ये पाठीराखी भरपूर संख्येने खरड गावातून इथे आले, परंतु थोडेसे नाराज आहेत थोडेसे, कारण मैदानावरती ज्यांचा संघाचा प्रदर्शन थोडासा खराब चाललाय. संघ बॅकफुटला गेला, त्यामुळे आता त्यांच्या पाठीराख्यांचं टेन्शन वाढलंय. चला, जिंकण्यासाठी 5 धावा पाहिजेत 12 चेंडूमध्ये. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ रेडी राहायचे. तो म्हणजे घातक 11 काकडवाल, ज्या नावाचाच घातकपणा आहे असा संघ काकडवाल, त्याला विरुद्ध चिंचपाडा. फटका चांगला आहे यावेळेस, मात्र चाललाय विनिंग स्ट्रोक कव्हर मध्ये बाउंड्री लाईनच्या पार. आणि हा एकच धाबा आली आहे, एक पाहिजे, सॉरी 5 धाबा पाहिजे होत्या. परफेक्ट लॅपटॉप खरं स्क्रीनच्या समोर आम्हाला काही तिकडे कळत नाही. मला वाटलं एकच धाबा आली, 5 धाबा पाहिजे होत्या. एकच धाबीची गरज आहे. स्कोर इज लेवल आणि आता सामना जिंकण्यासाठी केवळ एक धाव बांगड्याच्या पड्या टीमला पाहिजे. आणि हा षटकार विनिंग स्ट्रोक MS धोनी स्टाईल सामना फिनिश केलाय. जय म्हसोबा पागड्याचा पडा टीमनं दमदार विजय प्रस्थापित केलाय. हार्ड लक टीम आदर्श 11 करड. जय म्हसोबा पागड्याचा पडा टीमनं शानदार प्रदर्शन केलं. हार्ड लक आदर्श 11 खरं तर खरड संघ आपण देखील चांगला प्रदर्शन केला, परंतु हा सामना गमवावा लागला.